आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. Thank you, Shreyas. श्रेयस Thank you, Shrav. Thank you so much. अच्छा, म्हणून तू अशी सायकल जवळ उभी आहेस का? अगं काय काय म्हणायचं तुला, काही बोलशील? तेच ताई, काय चाललंय? तू आणि श्रेयस काय ग, श्रेयसचा काय संबंध? उगाच तेच म्हणते मी ताई. तुझी झोपडण्याचा आणि श्रेयसचा काय संबंध? हे बघ, उगाच काहीतरी बडबडू नकोस. आधीच मी इथे माझ्याच मी फोनची वाट बघते पण फोन आला नाहीये, असंच ना? मी कुणाच्याही फोनची वाट बघत नाहीये. मग सारखा फोन का चेक करतेस? बघू दे. अगं श्राऊ, एका पार्टीचा कॉल येणार आहे बिझनेस डील साठी, त्याची वाट बघते. ताई कसं आहे ना, मी तुला आज ओळखत नाहीये. लहानपणापासूनच तुझ्या मनात काय चालू आहे हे तू कोणालाच सांगत नाहीस. पण तू काही न बोलता न सांगता तुझे डोळे सगळं काही सांगून जातात. श्रावणी ऐक ना माझं, मी तुझीच बहीण आहे ना. मग तुझ्या मनात काय चालू आहे हे मला नाही समजणार तू का? ऐकूनच घेत नाहीस. तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मला बिझनेस डील साठी ते ताई, प्रेम कधीपासून बिझनेस डील झालं तुझ्यासाठी? हे प्रेम बिम ना माझ्यासारख्या लोकांसाठी बनलंच नाहीये. तू नाही ताई, पण तू फक्त आणि फक्त प्रेम करण्यासाठी बनली आहेस, कळतंय तुला? झालं तुझं. माझ्या आयुष्यात प्रेमाला जागा नाहीये. पण प्रेमाला जागा लागतच नाही. दुधात साखर विरघळते ना, तसंच ते आपल्यात विरघळून जातं. नो नो नो, हे सगळं इथेच थांबलं पाहिजे. कळलं तुला? ताई, प्रेम करणं जसं आपल्या हातात नसतं ना, तसंच प्रेम न करणंही आपल्या हातात नसतं. मला सांग ना, लहानपणापासून विचार न करता बोलणं तू ठरवलंयस का? आणि हे प्रेम बिम ना, हे सगळं खोटं असतं. नाही ताई. बरं मला एक सांग, अक्षयचं शनायाशी लग्न होणार होतं पण ते पोस्टपोन झालं का? कारण माझी विल पॉवर, अच्छा प्रेमाची ताकद आणि अर्थात तुझी मदत. ताई तुला एक सांगू, प्रेम ना एखाद्या दोरीसारखं असतं. घट्ट बांधून ठेवेल असं वाटत असताना नकळत कच्च्या धाग्यासारखं तुटून जातं. आणि तुटेल तुटेल असं वाटत असताना नकळत बसते ती निर्गाठ, सुटता सुटत नाही. खरंच इतकी ताकद असते का ग श्राऊ प्रेमात? आराम कर. ओम प्लीज बसू दे मला. आणि एवढंही काही झालं नाहीये. आय नो, पण
कोणी अचानक आलं तर? मग हे तुला आधी का नाही सुचलं? का इतक्या लवकर डिस्चार्ज घेतलास? राहिले असते ना अजून 1-2 दिवस हॉस्पिटलमध्ये. हो, आणि काय करणार होतीस हॉस्पिटलमध्ये? ते काय फुकट ठेवून घेतात? मॉम, हे बघ, विचार कर. यश आंटीला जर आता समजलं की मी घरी आलीये तर तिला काय वाटेल? की मी ओके आहे. हॉस्पिटलचं ऍटमॉस्फिअर कसं थोडं डिप्रेसिव्ह असतं ना. आणि यश आंटी जर मला तिथे भेटायला आली असती तर तिला थोडं टेन्शन आलं असतं आणि तिने थोडं तरी आपल्याला सिरियसली घेतलं असतं. पण आता तू काय मला इडियट समजते का? तू जे बोलतेस त्याचा काय मी विचार केला नसेल असं वाटतं तुला? मला सांग, ही बातमी जर मीडियामध्ये गेली असती तर काय झालं असतं याचा विचार कर. नुसती तुझी बदनामी आणि चर्चा झाली असती आणि याच गोष्टीचं निमित्त साधून तिने लग्न मोडलं असतं. हे बघ मॉम, काही जरी झालं ना तरी हे लग्न मी मोडू देणार नाही. आणि मी तिलाही विसरून देणार नाहीये की तिचे बरेच सिक्रेट्स मला माहित आहेत. काही झालं ना तर हे लग्न व्हायलाच पाहिजे. मॉम, यू आर जीनियस. अगं हो, ओव्हर एक्साइटमेंट एवढी दाखवू नकोस. तू सुसाईड अटेम्प्ट केलंस हे लक्षात राहू दे. आणि तसंही मी तिला सांगितलेलं आहे की तू सुसाईड नोट लिहिलीस आणि त्यामध्ये तिचं नाव मेन्शन केलंस. म्हणजे याचं टेन्शन आता यश आंटीला येणार आणि याच गोष्टीचा मी उपयोग करून घेणार. आणि यश आंटीने हे ऐकलं नाही तर माझ्याकडे बरेच ऑप्शन्स आहेत. पण एक गोष्ट नक्की, मी जर बुडाले तर मी तिलाही घेऊन बुडेन. आफ्टर ऑल वी बोथ आर बेस्टी. काका, यशोधरा सरनाईक आता येईलच तिचं ड्रीम बिझनेस प्रपोजल घेऊन. सो काय विचार आहे तुमचा? काय ठरवलंय? विचार तर आधीच करून ठेवलाय, म्हणून तर अपॉइंटमेंट दिली आहे ना. येस, आय नो दॅट. म्हणूनच मीही म्हटलं की आपण प्रिपेअर्ड असलेलं बरं. एवढं मोठं एम्पायर उभी करणारी ही बाई जर आपलं एम्पायर मोठं करण्यासाठी आपल्या उपयोगाला येत असेल तर काय हरकत आहे? येस काका, पण आपण ओळखतो तिला. ती स्वतःचा बिझनेस एक्सपांड करण्यासाठी हवे ते डावपेच खेळू शकते, हव्या त्या अनैतिक गोष्टी करू शकते. राईट? म्हणून तर कॉन्ट्रॅक्ट केलंय. म्हणजे नाव तिचं पण बिझनेस आपला, प्रोजेक्ट तिचा पण टर्म्स अँड कंडिशन्स आपल्या. राईट? ऍब्सोल्युटली राईट. पण काका, एवढी हुशार बिझनेस मध्ये मुरलेली बाई, डू यू थिंक ती आपल्या टर्म्स अँड कंडिशन्स ऍक्सेप्ट करेल? अनुष्का, ती आपल्या बरोबर बिझनेस करण्यासाठी इतकी डेस्परेट आहे ना की आपण सांगू त्या टर्म्स अँड कंडिशन्स वरती ती तयार होईल. राईट, तसं झालंच तर बरं आहे. व्हावं लागेल. आय नो तिच्या एक्सपर्टीजचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. हा, मी बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू नाही म्हणत आहे, पण तिचं नुकसान कसं करता येईल याचा मात्र मी नक्की विचार करतोय. आणि म्हणूनच कॉन्ट्रॅक्ट करताना त्यात अशा काही अटी घातल्या आहेत की उद्या काहीही झालं तरी त्याची जबाबदारी आपल्यावर नसेल. थँक्यू सो मच काका. तुम्ही आमच्यासाठी एवढी मोठी रिस्क घेताय, एवढे पैसे इन्व्हेस्ट करताय. खरंच कसं थँक्यू म्हणू मला कळतच नाही. कम ऑन. हे बघ, सुरुवातीला मी मोठ्या प्रमाणावरती काही इन्व्हेस्टमेंट करणार नाहीये. हे जे काही प्रोजेक्टचं चाललंय ना हे तिच्याकरता एक मृगजळ आहे आणि आपण हे उत्तम पद्धतीने मॅनेज करू शकतो. बरोबर आहे काका? तुम्ही आहात म्हणून मी ही एवढी मोठी उडी मारायला तयार झाले, नाहीतर आजकालच्या या जगात कोण करतं एवढं कोणासाठी? कसं आहे ना बेटा, देव जेव्हा एक दार बंद करतो ना तेव्हा 100 दारं उघडतो. शेवटी तुटलेल्या मनालाच तुटलेल्या मनाची अवस्था कळते. काका, आय नो तुम्हाला आमची गरज होती, आम्हाला तुमची गरज होती. एवढं मोठं एम्पायर उभं केलं, कष्ट केले, आयुष्य वेचलं. कोणासाठी? मुलांसाठी ना. या सगळ्या एवढ्या मोठ्या एम्पायरची भुरळ माझ्याच मुलाला पडू नये. गेला सोडून परदेशात कायमचा. मुलगीही तशीच मनाविरुद्ध लग्न केलं, तीही गेली कायमची. मग कळलं एवढं सगळं एम्पायर उभं केलं कोणासाठी? काय उरलं आमच्या हातात? शून्य.
काका आम्ही आहोत तुमच्यासाठी. आपलीच पोरं आपल्याशी परक्यासारखी वागतात आणि कोण कुठली निरागस पोर जीव लावते ना, तेव्हा कळतं नियती काय खेळ खेळत असते. तुझ्या आणि श्रावणीच्या रूपाने आम्हाला 2 गुणी मुली मिळाल्या, त्यासाठी परमेश्वराचे खरंच आभार मानतो मी. माय कमेंट मॅडम. का? सर, यशोधरा मॅडम आणि त्यांचा मुलगा बाहेर वाट पाहत आहेत. त्यांना माझ्या रूम मध्ये बसायला सांगा, आम्ही आलोच. ओके सर. प्लीज हॅव अ सीट. मिस्टर रत्नपारखे प्लीज, तुम्ही इतकं फॉर्मल वागू नका आमच्याशी. आय मीन आम्हाला खरंच ऑकवर्ड वाटतं. टू टेल यू व्हेरी फ्रँकली, आम्हाला हे आमचंच ऑफिस वाटतं आता. वेल आय एम सो सॉरी, पण मला त्याची ना सवय होऊन गेलेली आहे. इफ यू डोंट माइंड आपण बिझनेस मीटिंग सुरू करूया. ऑफकोर्स सॉरी, बट आपण बिझनेस डिस्कशन सुरू करण्याआधी आम्हाला थोडंसं पर्सनल डिस्कशन करायचं, इफ यू डोंट माइंड. वेल गो अहेड, डोंट हेजिटेट प्लीज. ॲज यू नो, आमच्या अक्षयचं लग्न ठरलंय. बट ज्या फॅमिलीशी आमचं नातं जोडलं जाणार होतं, त्या फॅमिलीवर इन्कम टॅक्सची रेड पडली आहे. दे आर स्टील इन स्क्रुटिनी. अजून त्यांना क्लीन चिट मिळाली नाहीये, त्यामुळे आम्ही लग्नाची तारीख पोस्टपोन केली आहे. तुम्ही न्यूजमध्ये वाचलं असेल, ऐकलं असेल. ओ सो सॉरी टू हर्ट, सो सॅड. ओ सॉरी फॉर दॅट. नाही, मला वाटतं लग्न पुढे ढकललं हेच बरं केलं. काय एकदा सगळ्या गोष्टी व्यवस्थित मार्गी लागल्या की मग प्रॉब्लेम नाही. नाही तर पण लोकही एन्जॉय करू शकत नाहीत ना. ते आहेच. अँड ऑल्सो आय फेल्ट की ज्या फॅमिलीशी आमचं नातं जोडलं जाणार आहे, ती फॅमिली क्लीन हवी. सटली. आय मीन ज्यांच्यावर काही आरोप आहेत किंवा लिगली काही मॅटर सुरू आहे, अशा फॅमिलीशी नातं जोडणं किंवा नाव जोडणं या वेळेला आम्हाला योग्य नाही वाटत. वेल ऑफकोर्स, नातं कुठलंही असो, त्यात ट्रान्सपरन्सी खूप महत्वाची आहे. ॲब्सोल्युटली, ती तर पाहिजेच. तरी अडचणीच्या वेळी आपल्या जवळच्या माणसाच्या बरोबर उभं राहायचं का त्याला वाऱ्यावर सोडायचं? आय थिंक श्रेयस, प्रत्येक वेळेला इमोशनल होण्यात काही अर्थ नाही. नो, यू नीड टू बी प्रॅक्टिकल समटाइम्स, राईट? आहे ना सर, माझ्या दृष्टीने बिझनेस होत राहतो. इमोशन्स जास्त महत्वाचे आहेत, माणसं जास्त महत्वाची आहेत. नाहीतर एक वेळ अशी येते की आपण पैसे खूप कमवतो, पण ते खर्चायला जवळची माणसंच नसतात. वेल मिस्टर रत्नपारखे, आमचा मुलगा खूप इमोशनल आहे. म्हणजे ही इज अ फॅन्टॅस्टिक बिझनेसमॅन, पण तेवढाच इमोशनल आहे. आणि त्याची आई म्हणून त्याच्या या स्वभावाचा खूप अभिमान वाटतो आम्हाला. बट येस, ॲज यू राईटफुली सेड, बिझनेस म्हटलं की थोडंसं प्रॅक्टिकल असावं लागतं. सर्टनली. काय ना, लग्न आणि बिझनेस दोन्ही सेमच ना. त्यामुळे बिझनेस पार्टनर नव्हे तर 2 कुटुंब एकत्र येतात, राईट? ॲब्सोल्युटली, बँग ऑन. क्लायंट हो क्लायंट पोचलेत ऑफिसला. यशोधरा सरनाईक, मनीषा, तू इथे? म्हटलं तुला आठवण नाही ना, आपणच जाऊन भेटून यावं. मनीषा, आवाज खाली. घर आहे आमचं, किती मोठ्याने बोलतेस? का हळू का बोलू? चोरी आहे? हे बघ, इतका मोठा आवाज ऐकायची आम्हाला सवय नाहीये, सो प्लीज. एनिवे, आम्हाला सांग, शनाया कशी आहे? कशाला खोटा कन्सर्न दाखवतेस यशोधरा? वाव, यश होतो आम्ही, आता अचानक यशोधरा? आतापर्यंत तू माझी फक्त मैत्रीण होतीस म्हणून मी तुला यश म्हणत होते, पण आता मी एक आई म्हणून तुझ्याशी बोलतेय. सो यशोधरा सरनाईक. हे बघ मोनिशा, यु नो व्हॉट, आम्ही शनायाला भेटायला येणारच होतो, बट तुला ऑफिसची परिस्थिती माहिती आहे, कधी काही मीटिंग्स लागतात. आणि तसंही आम्हाला कळलं की शनायाला डिस्चार्ज मिळालाय. ऍटलीस्ट माझ्या समोर तरी ही नाटकं करू नकोस.
तुला ना शनायाबद्दल कन्सर्न आहे ना माझ्याबद्दल. काय बोलतेस तू? तुझा काहीतरी गैरसमज झालाय मोनिशा. कमॉन. गैरसमज झाला असता तर बरं झालं असतं, पण तसं नाही आहे. इकडे माझ्या मुलीचं काही का होईना तू सरळ लग्न पोस्टपोन करून बसलीस. आमचा साधा विचारही केला नाहीस. इकडे आमच्याकडे इन्कम टॅक्सची रेट पडलीये, पण तू आमची साधी चौकशी सुद्धा केली नाहीस. साधा कन्सर्नही दाखवलं नाहीस तू. काय बोलतेस तू? आम्ही कन्सर्न नाही दाखवलं. अगं सतत अपडेट्स घेत होतो आम्ही संजयकडून. संजय अहो मोनिशा मॅडम, तुमच्यापेक्षा जास्त टेन्शन तुमच्या लेखीचं आमच्या मॅडमला होतं. मग अहो दिवसभर डिस्टर्ब होत्या त्या. तू तर मध्ये बोलूच नकोस. तू हिचाच भाऊ ना, हिच्यासारखंच बोलणार. मोनिशा, आणि तू यश, तुला फक्त तुझं स्टेटस, रेप्युटेशन, फॅमिली याचीच तुला सतत काळजी असते. जेव्हा अक्षयचं शनायाशी लग्न लावून द्यायचं होतं तेव्हा सतत मोनिशा मोनिशा आणि शनाया करत होती. आणि आता काय झालं? माझ्या मुलीची इथे इतकी बदनामी होतीये, आमची इतकी वाईट अवस्था झालीये, पण तुला त्याचं काहीच नाहीये. तू काय केलंस? काय करायला हवं होतं आम्ही? नाही म्हणजे काही दिवसांपूर्वी आय वॉज ऑल्सो सेलिंग इन द सेम बोट. आम्ही पण लॉकअप मध्ये होतो. किती वेळा आलीस कन्सर्नने? किती फोन केलेस? चल तुला नाही जमलं, तुझ्या शानू बेबी तिने किती फोन केले, ती किती वेळा भेटायला आली आम्हाला. तेव्हा माझ्या हातामध्ये काहीच नव्हतं. पण तू द यशोधरा सरनाईक आहेस ना. तुझ्यासाठी काहीच अशक्य नाहीये. तू काहीही करू शकतेस. आणि मी तुला आज नाही ओळखत आहे. ज्या बिझनेस मध्ये प्रॉफिट नाहीये तिथे तू डील करत नाहीस. बट माझी मुलगी काय बिझनेस डील किंवा कॉन्ट्रॅक्ट नाहीये तुझ्या मनाप्रमाणे वागायला. आत्ता म्हणालीस ना तू आम्हाला व्यवस्थित ओळखतेस. हे ओळखतेस तू आम्हाला? हे बघ यश, मी आता तुझ्या कुठल्याही बोलण्याला अडकणार नाहीये. आणि एक गोष्ट विसरू नकोस, माझ्या मुलीची कितीही बदनामी होते, पण तुझं नाव कसं चांगलं राहतं ते मी बघतेच. आणि हो, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, शनू बेबीची फक्त सुसाईड नोटच नाही तर बऱ्याच गोष्टी मी जपून ठेवलेल्या आहेत. ती मी पोलिसांनाही देऊ शकते आणि सोशल मीडियाला सुद्धा. सो डिअर, जर तू 2 तासात, फक्त 2 तासाच्या आत तुझा लग्न पोस्टपोन करण्याचा निर्णय जर बदलला नाहीस तर तुझी सगळी कारस्थानं मीडिया समोर आणण्याची जबाबदारी माझी आहे. आणि हो, तुझा हा अहंकार, हा रुबाब धुळीला मिळवल्याशिवाय ही मोनिशा शांत बसणार नाही. माइंड इट. मोनिशा, अगं काय ग? आमचं काही ऐकणं आधीच निघून गेलीस तू. हे बघ मोनिशा, आय कम्प्लिटली अंडरस्टँड. आम्हाला कळतंय तुला किती त्रास होतोय. अँड यू नो व्हॉट, तुझी मैत्रीण म्हणून आम्ही पण खूप विचार केला आणि आम्ही ठरवलंय की लग्न पोस्टपोन करण्याचा निर्णय जो आहे ना त्यावर थोडा विचार करायला हवा. तू एक काम करतेस का? आपण जरा भेटूया, या विषयावर बोलू आपण. कुठे? हनुमान टेकडी जवळ भेटची. हनुमान टेकडीत? यश, जर हा तुझा काहीतरी डाव असेल तर? कम ऑन. अगं हुकमाचा इक्का तर तुझ्याकडे. आता आमच्याकडे काही डाव उरलाय का खेळायला? भेटतेस? ठीक आहे, येते मी. गुड. संजय,
मिळालीच म्हणून समजा. सुसाईड नोट. ऑलरेडी भूक लागली आहे मला. हो का? आज टिफिन वगैरे आणला नाही वाटतं बरोबर नेहमीप्रमाणे. त्याचं काय आहे ना, रस्त्यात रेस्टॉरंट वगैरे असतात खूप. तुमच्या ऑफिस मध्ये काय काहीच सोय नसते. म्हणजे म्हणजे कुठे रस्त्यात रेस्टॉरंट दिसलं चांगलं की थांबूया, मस्त ब्रेकफास्ट करूया. काय म्हणता? पण मला भूक नाहीये. पण मला भूक लागली आणि मला खूप भूक लागली. काय आहे ना, तुम्ही मिस परफेक्ट टायमिंग असल्यामुळे तुम्हाला वेळच्या वेळी पिकअप करायचं. या प्रेशर मध्ये मी काही न खाता निघालोय. माणसाला वेळेची किंमत असणं चुकीचं आहे का? नाही नाही, चुकीचं नाहीये, काहीच चुकीचं नाहीये. पण एखाद्याला भूक लागलेली असताना त्याच्याशी हे असं रूडली वागणं हे चुकीचं नाहीये का? ओके ठीक आहे. रस्त्यात कुठे रेस्टॉरंट दिसलं तर थांबवा गाडी. अरे वा, खरंच झाले तुमचे. नाही, तुमची खायची इच्छा नसतानाही, तुमचा वेळ वाया जाणार आहे हे माहित असतानाही तुम्ही थांबायला तयार झालात. मंडळ आभारी आहे. मंडळ अँड ऑल हे नाही नाही, ते युएस रिटर्न लोकांना नाही कळणार. मिस्टर श्रेयस, एवढी भूक लागलेली असताना तुमच्यात एनर्जी बरी येते ही सगळी बडबड करायची. मिस्टर श्रेयस, डोसाची गाडी आहे, भूक लागली ना, खायचंय? तिथे हो, म्हणजे युएस रिटर्न लोकांना चालतात असे गाडीवरचे डोसे. तुम्हाला चालणार आहे का? नाही म्हणजे असं बाहेरचं खायची सवय नसेल ना तुम्हाला म्हणून विचारते. गेली गाडी, खायचंय ना, मागे घ्या ना गाडी. त्या दिवशी खाल्ला ना तुमच्या बरोबर वडापाव, ते असं अनहायजेनिक असतं. खायचंय की जायचंय? खाऊया आता काय. तुम्ही असं लगेच चिडत जाऊ नका हो छोट्या छोट्या गोष्टीवरनं. ताई, डोसा मिळेल का? आंबोळ्या मिळतील, चालतील का? आंबोळ्या हा चालतील चालतील. आंबोळ्या म्हणजे ते हे नाही माहित ना, असू दे. ताई, द्या तुम्ही आंबोळ्या. बाळा, बाळा काय झालं? का रडतय? ताई ताई, बाळाला घ्या ना, रडतय ते. ताई, आरामात हा, आमच्याकडे खूप वेळ आहे आज. एक मिनिट काय म्हणायचंय काय तुम्हाला? हे असं गोल गोल आंबोळ्या घालणं मला जमणार नाही. हा, वेस्ट परफेक्ट टायमिंग. हे घ्या जरा टाइम सेट करा. 5 मिनिटात आंबोळ्या सेट करतो कशा ते बघा. सोडा ते इकडे, सरका बाजूला. हे तुम्ही नीट केलं नाहीये त्यामुळे ते असं झालंय. घ्या, 5 मिनिटं सुरू ठेवते. आहो दादा, एवढं नाही, थोडंसंच. ताई रिलॅक्स, मला माहितीये. भाजलं ना, किती जोरात चटका लागला. नाही नाही, मर्द को दर्द नहीं होता.
जळतंय सगळं. वा इकडे बाजू या, मी बघते. एक आंबोळी धड बनवता येत नाही. शिकवलं की सगळं येतं मिस अनुष्का. शिकायचंय. या शिकवते, घ्या पीठ घ्या. घ्या ना. एवढं नाही नाही, जरा कमी कर बस. आता त्याच्यावर असं अलगद टाक. नाही 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 नाही, असं हळूच. से आता अजून थोडंसं पीठ घ्या. बरोबर. आता असं हळूच फिरवा, गोल गोल. बरोबर. जमलं. हे असं हसून तुम्ही डिमोटिवेट करताय मला. मी डिमोटिवेट करते? शिकवते ना मी तुम्हाला. मी म्हणलं होतं की नाही तुम्हाला ताई, बायकांना बोलण्यात हरवता येत नाही. अगदी लक्ष्मीनारायणचा जोडा वाटतोय तुमचा. नाही नाही ताई, असं काही नाहीये आमच्यात. हो नाही, असं काही नाही आमच्यात. आम्ही फक्त कामासाठी एकत्र. दिवसाला 100 लोक येतात आमच्याकडे, आम्हाला कळतं सगळं. बरं, आता तरी हारलात हे मान्य करायचंय की नाही तुम्हाला? हो मॅडम, मी थांबलो. असं तरी या गरीबाला 2 तास खाऊ द्या. या. हा? ही झाली की देते. हे, ही सतत अशी फिल्मीगिरी करणं कधी संपणार आहे? आता हिरो फिल्मीगिरी करणार नाही तर कोण करणार, नाही का? अरे देवा, कधी सुधारणार आहात तुम्ही? मी सुधारलेलोच आहे. पण आंबोळी नाही ना जमली, म्हणून पुरुष माणसाने कधी आपल्याला सगळंच येतं असं बोलूच नाही. कारण बाई माणसाला सासरच्या अंगणात सडाई घालता येतो आणि सासरच्यांना दडाई शिकवता येतो. करेक्ट फिलॉसॉफी एकदम. मस्त. आवडलं? पिठालाच चव आहे. ते काय कोणी कशाही आकाराचे केले तरी छानच लागतात. थँक्यू. आराध्याताई, कुठे आहेस तू? फोन लागत नाहीये तुझा. प्लीज नेटवर्क मध्ये ये. आई काय झालं, कसला एवढा विचार करताय? काही नाही रे, बघ ना, नशीब काय काय खेळ दाखवत असत. कालपर्यंत या घरातलं वातावरण किती आनंदी होतं. सगळे खुश होते, मी सुद्धा.
एक नवीन व्यक्ती या घरात येणार होती आणि या घरातलं वातावरण बदलेल असं वाटत होतं. पण कसलं काय, आपल्याला जसं वाटतं ना तसं काही घडतच नाही. चांगलं काही घडेल असं वाटतं ना, तेव्हा खरं सांगू मला भीतीच वाटायला लागते बघ. गेल्या काही दिवसात असं काही घडतंय की मला नाही वाटत या घरचं वातावरण 4 दिवस तरी आनंदी राहील. आई, आपल्या या एवढ्या मोठ्या घरात ना आनंद, शांतता बिलकुल नाहीये. आनंद साजरा करण्यासाठी किती दिवस वाट पाहावी लागेल ना, ते परमेश्वरालाच माहिती. काही नाही, देवासमोर डोकं टेकवायचं, त्याशिवाय आपल्या हातात काही नसतं बाबा. मग दुसरं काय करू शकतो आपण? आपल्या हातात काही नाही म्हणून आपण काही करू शकत नाही, आणि जिच्या हातात सगळं आहे ना तिला काही करायची इच्छाच नाही. म्हणजे रे, या सगळ्या प्रकरणाचा ना यशोधरावर काहीही परिणाम झालेला नाही. तिने जरी मनात आणलं ना तरी हे सगळं प्रकरण ती थांबवू शकते. पण नाही, माझं म्हणणं निदान प्रयत्न तरी कर, पण तेही नाही. हो ना, खरं तर मोनिशा यशोधराची खास मैत्रीण. मग मोनिशाचं कुटुंब जर संकटात आहे तर हिने तिला मदत करायला हवी होती ना. पण नाही. जाऊ दे, नाही, तिला जे वाटेल ती करेल, पण आपण आपली कर्तव्य पार पाडायची असतात. मी आता चाललोय मोनिशाच्या घरी. शन्या आणि मोनिशा दोघी नाही भेटणार आहे. बाकी काही नाही रे, पण निदान माणुसकी म्हणून तरी तिला मदत करायला हवी. अजून त्यांच्यावर आरोप सिद्ध झालेला नाहीये. आणि ही शनया या घरची सून होणार होती. खरं तर मला ती फारशी आवडली नव्हती, पण या घरची सून होणार होती ना. मग तिला असं वाऱ्यावर सोडून कसं चालेल आपल्याला? हा, यशोधराने अक्षय आणि शन्याचं लग्न पोस्टपोन करण्याची जरा जास्तच घाई केली नाही का? तुम्ही काही काळजी करू नका. आलोच मी. एवढा वेळ झालाय, मग यश आंटीला भेटायला गेली आहे, अजून रिटर्न का नाही आली आहे? तिचा फोन पण स्विच ऑफ येतोय. काय झालंय नक्की तिथे? कुठे गेली आहे मॉम? मला आता असा संशय येतोय की मोनिशाला गायब करण्यामागे तुझा हात आहे. या जगात कुठे काहीही घडलं ना की मिस्टर अरविंद, तुम्हाला हे जे वाटतं ना की सगळं तुमच्या बायकोनीच केलंय, त्याचं आम्ही काहीच नाही करू शकत. आणि तुम्हाला एक्सप्लेनेशन देणं ही आमची जबाबदारी पण नाही. तुम्हीच जबाबदार आहात यश आंटी. शनाया, तू का? मला इथे बघून शॉक बसला का? अगं तसं नाही. मग कसं यश आंटी? हे बघा, तुम्ही बाकी कोणालाही आन्सरेबल नसाल, बट मला आहात. मला खरं खरं सांगा, माझी मॉम कुठे आहे? अगं, यू वोंट बिलीव्ह, आता अरविंद, अक्षय, आम्ही तुझ्या मॉमलाच डिस्कस करत होतो. आय एम सो सरप्राइज की ती कुणाला न सांगता निघून गेलीये. फोन ऑफ आहे. हाऊ बॅड इज दॅट? तुम्ही ऍक्टिंग का करत नाही आंटी? एक्सक्यूज मी? कारण तुम्ही हे जे नाटक करताय ना, त्यांनी बाकीचे इम्प्रेस होतील, मी नाही. कारण मी तुम्हाला खूप चांगलं ओळखते यश आंटी. शनाया, बास. मामांशी या टोन मध्ये बोलायचं नाही. एक सेकंड, मी ना तुझ्यासारखी ममाच बॉय नाहीये. मम्मा म्हणाले की उठायचं, बस म्हणाले की बसायचं. स्वतःचा सेच नाही. शनाया, काम डाऊन. अक्षय, तू ऑल्सो काम डाऊन. आता ती अपसेट आहे. आम्हाला कळतंय की तू खूप अपसेट आहेस बेटा, पण तू काळजी करू नको. आपण तुझ्या मम्माला शोधणार. यश आंटी आहे की नाही? तुम्ही आहात म्हणूनच तर टेन्शन आहे ना यश आंटी. शनाया, ओरडू नका यश आंटी. मी सांगते ते नीट ऐका. जर माझ्या मॉमला तुम्ही कुठे लपवलं असेल किंवा गायब केलं असेल ना, तर कीप इन माइंड, मी माझ्या मॉमची मुलगी आहे आणि मी इथे येण्याआधीच
माझ्या मॉमची मिसिंग कंप्लेंट पोलीस स्टेशनला जाऊन करून आली. कारण माझा तुमच्यावर अजिबात विश्वास नाहीये. पोलीस आर यू आउट ऑफ युअर माइंड? मी बोलत असताना मध्ये मध्ये बोललेलं मला पण आवडत नाही. शनाया, आणि नशीब समजा मी माझ्या सुसाईड अटेम्प्ट बद्दल अजून पोलिसांना काहीच सांगितलेलं नाहीये. मी का अटेम्प्ट केला, मला कोणी प्रेशराईज केलं, लग्न कोणी पोस्टपोन केलं आणि मला कोणी ट्रिगर केलं, हे जर पोलिसांना कळलं तर? धमकी देतेस ती पण आम्हाला, यशोधरा सरनाईकला? नाही, धमकी नाही, वॉर्निंग. आणि अजून एक, माझी सुसाईड नोट अजूनही सेफ आहे. सो माझ्या मॉमला टच करायचा विचारही करायचा नाही, नाहीतर पुन्हा एकदा लॉकअपची हवा. ओ, तुम्हाला तर सवय झाली असेल ना लॉकअपची. इनफ, हा इनफ. हा जो तुझा आगाऊपणा आहे ना, तो तुला खूप महाग पडू शकतो. ट्रस्ट मी, आम्ही काय करू शकतो याची तुला कल्पनाही नाहीये. सो यू नो, एन एल्डरली ऍडवाइस. खूप बोललीस, आम्ही खूप ऐकलं. आता जस्ट लीव, लीव. तुम्ही सांगितलेलं डोळे बंद करून ऐकायला मी काय अक्षय नाहीये. आय थिंक मी जे सांगितलं ते तुम्ही ऐकलं, पण तुम्हाला कळलं नाही. शनाया, तू आता ममांना समजावणार? हो, तुझी होणारी बायको आणि या घरची होणारी सून. एक्सक्यूज मी? तू आणि या घरची होणारी सून? हो, कारण आता तुम्हाला काय वाटतं ते महत्वाचं नाहीये, मला काय वाटतं तेच होणार. आणि जर तुम्हाला परत लॉकअपची हवा नको असेल तर माझं आणि अक्षयचं लग्न ठरलेल्या दिवशी लावून द्यायचं. नाहीतर काय करणार आहेस? सुसाईड नोट आणि पोलीस स्टेशन. हो, तुम्हाला डील्स फार आवडतात ना यश आंटी? तुमच्यासाठी 2 ऑफर्स आहेत. चॉईस इज युअर्स. एक तर माझं आणि अक्षयचं लग्न लावून द्या, आणि हे जर का करायचं नसेल तर मला 100 करोड द्या. मी तुमच्या आयुष्यातून कायमची निघून जाईन. पुन्हा एकदा बोलणं ऐकलं नाही आम्ही. किती करोड? 100 करोड. अरविंद, ऐकलंस? हिच्याबद्दल काळजी वाटत होती तुला? हिच्याबद्दल यू वर सो स्ट्रेस, सो वर्कड आउट. बिचारी ही, ऐकलंस? हिला आपल्याकडून 100 कोटी रुपये हवेत. हिला या फॅमिलीची सून व्हायचं नाहीये, हिला या घरातले पैसे हवेत. राईट? अगदी अगदी बरोबर ओळखलंय तुम्ही मला. मला तुमच्या कोणाशी काही घेणं देणं नाही. मला 100 करोड द्या, मी तुम्हाला फ्री करते. शनाया, बेटा तू काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतंय का? हो अंकल, आता तुमच्याकडे फक्त 24 तास आहेत. आणि मला माहितीये यश आंटी, माझ्या मॉम बद्दल सर्वात जास्त इन्फॉर्मेशन ही तुमच्याकडेच आहे. आणि जर 24 तासाच्या आत माझी मॉम घरी परत नाही आली तर मला पोलिसांकडेच मदत मागावी लागेल. खुशाल जा, आम्हाला नाही माहिती तुझी मॉम कुठे. तसे तुझ्या आईला किडनॅप करून आमचा काय फायदा आहे? जशी तू तशीच ती. तुम्हा दोघींना फक्त पैसा हवाय. यू नो व्हॉट, आय हॅव माय डाऊट्स नाव. आम्हाला तर असं वाटतंय की हा सगळा जो प्लॅन केलायस ना तू, मम्मा गायब, माझी आई गायब, हा सगळा तुम्हा दोघींचाच प्लॅन एक आहे. सेकंड, माझ्या मॉम बद्दल काही उलटसुलट बोलायला मी ऐकून घेणार नाही. जर ऐकायचं नसेल तर गप्प राहायचं. तू आणि तुझी आई, यू बोथ आर ब्लडी गोल्ड डिगर्स. आणि शनाया, आता तुमचा प्लॅन कळला. फक्त आणि फक्त पैशांसाठी तुला अक्षयशी लग्न करायचं होतं. यू केअर अ डॅम अबाउट माय सन, राईट? ओके, मग आता तुमच्या बरोबर जे जे घडेल ना त्यासाठी तुम्ही स्वतः जबाबदार असाल. तर यशोधरा सरनाईक आउट.
मनातला अंदाज चुकला. नशिबीचं खरं रूप इतक्या लगेच समोर आलं. अक्षय, अक्षय बेटा, आय एम सॉरी. अक्षय, आम्हाला वाटेल ती शिक्षा दे. आमचं चुकलं बेटा. या मुलीशी आम्ही तुझं लग्न लावून देणार होतो. या मुलीशी. अरविंद, थँक गॉड या मुलीचं खरं रूप आपल्या समोर आलं. आपला अक्षय वाचला. बेटा, आय एम सॉरी. तू वाटेल ती शिक्षा दे मम्माला. मम्मा हात जोडते. आय एम रिअली सॉरी बेटा. नाही मम्मा, तुम्ही माझी माफी मागू नका. तुमचं काहीच चुकलं नाहीये मम्मा. लोक किती लवकर बदलतात हे माहिती आहे मला. पैशांसाठी कुठल्या थराला जाऊ शकतात याची कल्पना आहे मला. नाही बेटा, तुझी मम्मा होता. आम्ही विचार करायला पाहिजे होता. या मुलीशी तुझं लग्न झालं असतं तर तुझं अख्खं आयुष्य स्पॉइल झालं असतं बेटा. मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो. गॉड, देवाचे आभार की आता या क्षणी आम्हाला काय वाटतंय माहिती. अक्षय, या शनायापेक्षा श्रावणी कितीतरी पटीने बरी होती रे. ही श्रावणी कोण? एक गुणी मुलगी होती रे. आपल्या अक्षयचं तिच्यावर प्रेम होतं. पण काय? डॅड, ती आता या जगात नाहीये. तिचा आणि तिच्या कुटुंबाचा अपघात झाला. आणि बेटा, सावड, स्वतःला रडू नको. तू असं रडलास ना तर तुझी श्रावणी जिथे कुठे तिला त्रास होणार. आय एम शुअर श्रावणी जिथे कुठे आहे ना बेटा, तिलाही असंच वाटत असणार की तू आनंदात जगावं. तुझं अख्खं आयुष्य तुझ्या पुढे आहे बेटा. बघ बाळ, धीर सोडू नकोस. आपल्या आयुष्यातून कुणी गेलं ना म्हणून माणूस जगणं सोडतो का? नाही ना. नाईलाजानं का होईना पण माणसाला जगावं लागतंच. सावड स्वतःला बेटा. बेबी, श्रावणी आणि तुझी साथ इतकीच होती. पण तू काळजी करू नकोस. मम्मा तुझ्यासाठी वर्ल्ड बेस्ट लाईफ पार्टनर शोधून आणणार आहे. ट्रस्ट मी. तुझा आमच्यावर विश्वास आहे ना बेटा. मम्मा तुझ्या आनंदासाठी काहीही करेल बेटा. आय विल फाइंड यू युअर गर्ल. आय विल. अक्षय, हे सगळं कधी घडलं? तू मला का नाही सांगितलंस? ह्या सगळ्या गोष्टी तुला तुझ्या बापाशी शेअर कराव्याशा वाटल्या नाहीत? डॅड, मी चुकलो डॅड. मी हे सगळं तुमच्या बरोबर शेअर करायला होतं डॅड. कदाचित आज श्रावणी माझ्या बरोबर असते. हा प्रयत्न तर नक्कीच केला असता मी. तुझी मम्मा तुम्हा दोन्ही मुलांच्या फिलिंग्सशी जी काही खेळते ना, बघून खरंच मला आता भीती वाटायला लागली. नाही डॅड, मम्मा कधीच चुकू शकत नाही. तुमच्या ममाने तिच्या प्रेमाची पट्टी तुम्हा दोन्ही मुलांच्या डोळ्यावर इतकी घट्ट बांधली आहे ना बाळा, की आजूबाजूचा अंधार तुम्हाला दिसतच नाहीये. जाऊ दे. हे बघ अक्षय, यानंतर तुला जसं वागायचं आहे तसंच तू वागायचं. आणि तुझ्या प्रत्येक निर्णयाच्या पाठीशी हा बाप खंबीरपणे उभा असेल. दादा, तुमची गाडी दुरुस्त करून आणून ठेवली. हो का? अरे वा, थँक्यू.